राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। रविवार दिनांक 28 जुलै रोजी कळंबोली येथे सुधागड हायस्कूल येथे नवरत्न युवा संघटना महाराष्ट्र राज्याचा 3रा वर्धापन दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोहळा प्रमुख पाहुणे आमदार प्रशांत ठाकूर व माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या उपस्थितीत सुंदर आयोजनात संपन्न झाला। रील स्टार शुभम खरिवले व जय भोसले यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले। नवरत्न युवा संघटनेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला। नवरत्न युवा संघटना संस्थापक सचिन केकान, उपाध्यक्ष वैभव बाबर, मीडिया प्रमुख अनुज रणवरे, प्रमुख कार्याध्यक्ष रोहित झरे, कळंबोली शहराध्यक्ष रुपेश सावंत, कळंबोली शहराध्यक्षा दीपाली केकान, उपशहराध्यक्ष सुप्रिया वालवणकर, कामोठे शहराध्यक्ष शुभंगी गोरे अधिक मान्यवर मोठ्या संख्येने व विद्यार्थी शिक्षक यांची उपस्थिती लाभली। गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करत व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोहळा पार पडला। महाराष्ट्रात विविध ठिकाणी नवरत्न युवा संघटना कार्यरत असून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असून कळंबोलीतून आरोग्य सेवेसाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याचा संघटनेचा मानस असून जनतेच्या सेवेसाठी संघटना कार्यरत असेल। तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम भविष्यात महाराष्ट्रभर करण्याचा त्यांचा मानस आहे। आणि ज्या गोष्टीची आज आपल्याला आवश्यकता आहे किंवा आज आपण ज्या गोष्टीचं आकलन केलं आणि त्याचा योग्यरित्या वापर केला, गुणगौरव सोहळा आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय। आणि या कार्यक्रमाच्या साठी आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे ज्यांचा आपण या ठिकाणी नुकताच सत्कार केला ते रील स्टार शुभम खरिवले, जय भोसले, आज या कार्यक्रमाच्या साठी आपल्यामध्ये उपस्थित असणाऱ्या पनवेल महापालिकेच्या माजी सभापती सौ मोनिका महानवरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी अशोक मोटेजी, देवीदास खेडकरजी, खर्जे सर, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आपल्याला ज्यांनी आमंत्रित केलंय ते आपल्या कामोठा कळंबोली मधील अध्यक्षा सौ दीपालीताई, सौ कुमारी सुप्रियाताई, या ठिकाणी उपस्थित शुभांगीताई, रुपेशजी, या ठिकाणी उपस्थित असणारे नवरत्न युवा संघटनेचे सर्व पदाधिकारी, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचा सन्मान होतोय, गुणगौरव होतोय, असे सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे आपण सर्व या ठिकाणी त्यांचे गुरुजन, सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधू। खर तर गेल्या रविवारी गुरुपौर्णिमेचा उत्सव महाराष्ट्रात आणि देशात पार पडला। पण गुरुपौर्णिमेचा उत्सव हा काही एका दिवसापुरता आपल्या संस्कृतीत नाही। ज्या गुरूंनी आपल्यावरती संस्कार घडवले त्या गुरूंचं ऋण सतत मान्य करत राहणं ही आपली संस्कृती आहे। आणि त्यामुळे त्या संस्कृतीचा वारसा पुढे चालवत नवरत्न युवा संघटनेच्या माध्यमातून आज गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न होत आहे। मी या निमित्तानं नवरत्न युवा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। कळंबोलीचे कामोठ्याच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन। याची तलवार जर का तुमच्याकडे असेल, मागील काही वर्ष सातत्याने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून एक ट्रेन टाकला जातो आणि माथेरान हा ट्रेन जाऊन थांबतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये। सांगेल की आम्ही हे जे संघटना चालू केली हे आपल्यासारख्या मुलांना प्रेरणा देण्यासाठी चालू केली। त्या माध्यमातून आम्ही आज हा काय उपक्रम आज गेले 3 वर्ष राबवत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना यापुढे 10वी फक्त प्रथम ते तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर बॅक बेंचला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही काही मार्गदर्शन मिळावं यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत। समाजामध्ये आपण बघत आहोत की किती प्रॉब्लेम आहेत, तर त्या प्रॉब्लेमांना बघता आम्ही पहिले आम्ही फक्त सामाजिक कार्यामध्ये काम करत होतो, पण नंतर आम्ही असा विचार केला की भाई समाजामध्ये जे प्रॉब्लेम आहेत, लोकांना जो त्रास होतो किंवा पॉलिटिकल वाल्यांकडून होतो, त्यामध्ये आम्ही थोडीफार मदत करतो। जसे आमचे राजकीय मित्रमंडळ आहे त्यांच्याकडनं आम्हाला मदत होते।
सर्वांमार्फत आम्ही एकत्र करून जे फुल न फुलाची पाकळी आम्ही आमच्या मार्फत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. तर आमच्यासोबत जोडून अजून लोकांनी हे कार्यक्रम उपक्रम राबवावेत, जेणेकरून समाजामध्ये एक समाज बांधवामध्ये सर्व पूर्ण हे झाले पाहिजे. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम आजच्या ज्या कार्यक्रमासाठी ज्या मान्यवरांना आम्ही बोलवलं होतं, त्याचबरोबर ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आमंत्रण दिलं होतं, त्याबद्दल सगळे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो. ही जी संघटना आहे ती 2020 साली सुरुवात झालेल्या 4 वर्ष संघटनेला होतात. आम्ही विविध ठिकाणी संघटनेचे ऑफिसेस ओपन केलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून संघटना म्हणजे एका विचाराने प्रेरित झालेले सगळे मित्र एकत्र येऊन आम्ही समाज उपयोगी आणि समाजाला जे काही उपयोग करता येईल, फॉर एक्झाम्पल असेल की तुमच्या शैक्षणिक पात्रता, त्याच्यामध्ये काय जर तुम्हाला हेल्प लागत असेल, आरोग्यविषयक हेल्प लागत असेल, तर सगळ्या मदत आम्ही करण्याचा एकत्रपणे प्रयत्न करत आहोत. सगळे आम्ही जेवढे यंग जनरेशन आहोत ते प्रत्येकजण आपापल्या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये गुंतलेले आहेत, तरीसुद्धा त्यातून वेळात वेळ काढून आम्ही या संघटनेला मोठं करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी सगळ्यांची साथ लाभते ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. आमचा प्रयत्न राहील की येत्या पुढील काळामध्ये सुद्धा जनतेचे प्रश्न सोडवणे आणि जसं प्रत्येक शहरामध्ये जिथे जिथे काही महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर असतात, जसे की रस्त्यांचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, लाईट बिलाचे प्रश्न असतील, आरोग्यविषयक प्रश्न आहेत. आज बऱ्याच ठिकाणी अशी अवस्था आहे की ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था मोठ्या मोठ्या शहरांमध्ये व्यवस्थित झालेली नाही आहे. तर आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून हा विषय खूप दिवसांपासून हातात घेतलेला आहे, परंतु अजून याची वाचा आम्ही फोडली नव्हती. पण आज या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सगळ्या जनतेला आवाहन करतो की नवरत्न युवा संघटना येत्या काळामध्ये प्रत्येकासाठी मोफत आरोग्य व्यवस्था म्हणून एक ॲम्ब्युलन्स तयार करणार आहे. त्यासाठी ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी आमच्याशी जोडा. आज आमच्या संस्थेला फक्त एक संस्था न राहून एक NGOचं मानांकन आम्ही प्राप्त करून घेतलेलं आहे. त्याच्यामधून ज्यांना ज्यांना डोनेशन कराल त्यांना सगळ्यांना इन्कम टॅक्समध्ये ATGचं सुद्धा बेनिफिट भेटणार आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त मदत आम्हा सर्वांना करा, कारण शेवटी आर्थिक पाठबळ, राजकीय पाठबळ आणि सर्व मान्यवरांची आम्हाला मदत झाल्याशिवाय या कार्याला मोठी गती प्राप्त होणार नाहीये. आम्ही सर्वांना या तुमच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.